ट्रेनर मिस्टर विकास. पाठीमागच्या टॉपिक मध्ये आपण वॉन्ट टू हा टॉपिक आपण पाहिला आणि आज आपण शिकतोय कॅन. सो चला तर आपण आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सो नेहमीप्रमाणे आपण आपल्या लेक्चरची सुरुवात एका पॉझिटिव्ह विचारांपासून आपण करणार आहोत. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही, म्हणून प्रयत्न करीत राहा. सो चला तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक शिकतोय. दॅट्स नेम इज कॅन. सो कॅन हा इंग्रजी भाषेमध्ये वारंवार वापरण्यात येणारा टॉपिक आहे. कॅनचे प्रामुख्याने 3 उपयोग आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला आपण कॅन सोबत बोलत असतो. तर आपण कोणत्या पद्धतीने आपण कॅन सोबत बोलणार आहे ते आपण आता शिकणार आहे. चला तर आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. सो ॲट फर्स्ट जस्ट आय वॉन्ट टू गिव्ह यू सम इन्फॉर्मेशन अबाउट कॅन, मीन्स यूज ऑफ कॅन. सुरुवातीला आपण कॅनचा उपयोग पाहून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे वाक्यरचना तयार करूयात. कॅन म्हणजेच शकणे, शकणे म्हणजेच ॲबिलिटी. तर हे कॅन आहे तरी काय? तर कॅन हे एक सहाय्यकारी क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद दॅट वी कॉल्ड इन इंग्लिश ऑक्झिलरी वर्ब. एक सहाय्यकारी क्रियापद आहे जे की आपल्याला काही वाक्यरचना तयार करण्यासाठी मदत करणार आहे. मग हे सहाय्यकारी क्रियापद कशासाठी आपण यूज करतो? तर याचा उपयोग वर्तमान काळातील ॲबिलिटी दर्शवण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. मग ॲबिलिटी म्हणजे काय? तर समर्थता, क्षमता, सामर्थ्य आणि योग्यता. म्हणजेच कॅन आपल्या जवळ म्हणजेच कर्त्याजवळ कोणती ॲबिलिटी आहे, म्हणजेच समर्थता, क्षमता, सामर्थ्य आणि योग्यता, म्हणजेच कर्त्याची समर्थता, क्षमता, सामर्थ्य आणि योग्यता दाखवण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. हा कॅनचा पहिला उपयोग आहे. तसेच कॅनचा दुसरा उपयोग आहे परवानगी देणे किंवा घेण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करतो. आणि त्याच्यानंतर शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करू शकतो. म्हणजे प्रामुख्याने पहिला उपयोग ॲबिलिटी दर्शवणे, दुसरा उपयोग परवानगी देणे किंवा घेणे आणि तिसरा उपयोग शक्यता व्यक्त करण्यासाठी, असे प्रामुख्याने कॅनचे 3 उपयोग आहेत. मी प्रत्येकी 3 उपयोगावरती काही मराठीमध्ये वाक्यरचना सांगेल आणि तीच वाक्यरचना पुढे जाऊन आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करूयात. ॲबिलिटी म्हणजेच समर्थता, क्षमता, सामर्थ्य आणि योग्यता. म्हणजेच मी इंग्रजी बोलू शकतो, याचाच अर्थ माझ्याजवळ ती ॲबिलिटी आहे, म्हणजेच माझ्याजवळ ती समर्थता, ती क्षमता, ती योग्यता, ते सामर्थ्य माझ्याजवळ आहे, म्हणून मी इंग्रजी बोलू शकतो. मी ॲबिलिटीवरती अजून एक उदाहरण देतो. तो कार चालवू शकतो. कार चालवण्याची कला म्हणजेच ती ॲबिलिटी त्याच्याजवळ आहे, म्हणून तो कार चालवू शकतो. म्हणजेच ते सामर्थ्य, ती क्षमता, ती योग्यता त्याच्याजवळ आहे, म्हणजेच कार चालवण्याची ॲबिलिटी त्याच्याजवळ आहे, म्हणून तो कार चालवू शकतो. म्हणजेच कॅनचा पहिला उपयोग ॲबिलिटी दाखवण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. तसेच परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ, मी इथे बसू शकतो का? परवानगी देणे किंवा घेणे, मी घेतोय, मी इथे बसू शकतो का? परवानगी देणे, तुम्ही इथे बसू शकता, तुम्ही जाऊ शकता, तुम्ही आमच्याशी बोलू शकता, तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता. म्हणजेच परवानगी देणे किंवा घेणे यासाठी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करतो. त्याच्यानंतर कॅनचा जो तिसरा उपयोग आहे तो म्हणजे शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण कॅनचा उपयोग करतो. शक्यता म्हणजे काय? की पॉसिबिलिटीज.
आपल्याला माहिती नाही, पण आपण जस्ट शक्यता व्यक्त करू शकतो. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर आज पाऊस येऊ शकतो. जस्ट मी शक्यता वर्तवतोय. जर मी रस्त्याने जात असेल, एका मित्रासारखा जर एखादा व्यक्ती दिसत असेल, पण मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे की तो कोण आहे, पण मी शक्यता व्यक्त करू शकतो. उदाहरणार्थ एक सेंटेन्स मी इथे बोलतो, तो राहुल असू शकतो. म्हणजे मी काय केलं, एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे तो कोण आहे, पण मी शक्यता व्यक्त करू शकतो की तो राहुल असू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने आपण कॅनचे प्रामुख्याने 3 उपयोग यूज करतो. पहिला उपयोग ॲबिलिटी दर्शवण्यासाठी, दुसरा उपयोग परवानगी देणे किंवा घेणे आणि तिसरा उपयोग शक्यता व्यक्त करण्यासाठी. अशा पद्धतीने कॅनचे प्रामुख्याने 3 उपयोग आहेत. याच्यानंतर जर तुम्हाला काही वाक्यरचना जर तुम्हाला कॅनमध्ये तयार करायची असतील, प्रत्येक वेळेला आपण ॲबिलिटी, टेक अ परमिशन अँड गिव्ह अ परमिशन अँड पॉसिबिलिटीज या सर्व तिन्ही उपयोगांचा विचार करून जर आपण वाक्यरचना तयार करायला लागलो तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आपण तेवढ्या स्पीडने वाक्यरचना नाही तयार करू शकत. यासाठी तुमच्याकडे ओळख आहे. मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी शकतो, शकते आणि शकतात. म्हणजेच तुम्हाला आत्ता अशी मराठीमध्ये वाक्यरचना तयार करायची आहेत की त्या मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी शकतो, शकते आणि शकतात आले पाहिजे. ज्या वेळेला मराठीमध्ये शकतो, शकते आणि शकतात हे 3 शब्द येतात, त्यावेळेला तुम्हाला कॅन वापरणे गरजेचे आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचे म्हटले तर कॅनचा मराठीमध्ये अर्थ शकतो, शकते, शकतात. मग उदाहरणार्थ किती वाक्यरचना तुम्ही तयार करू शकता? यू कॅन क्रिएट सो मेनी सेंटेन्सेस इन मराठी. उदाहरणार्थ मी काही वाक्यरचना तयार करू शकतो. मी जाऊ शकतो, मी खेळू शकतो, मी अभ्यास करू शकतो, मी सर्वांना मदत करू शकतो, मी सर्वांचा आदर करू शकतो, मी 5 भाषा बोलू शकतो. म्हणजे बरीच वाक्यरचना तुम्ही शकतो, शकते, शकतात या 3 शब्दावरती आधारित करू शकता. इथे जर तुम्ही पाहिलं, समर्थता, मी गाडी चालवू शकतो, शेवटी शकतो आले. तसेच परवानगी देणे किंवा घेणे, मी परवानगी घेतोय. मी जाऊ शकतो का, आलं शेवटी शकतो. तुम्ही इथे बसू शकता, परवानगी दिली, आलं शेवटी शकतो. त्याच्यानंतर शक्यता व्यक्त करण्यासाठी तो राहुल असू शकतो, आलं शेवटी शकतो. ती प्रिया असू शकते, आलं शेवटी शकतो. त्याच्यानंतर आज पाऊस येऊ शकतो. म्हणजेच मराठीमध्ये इथे जी काही तुम्ही 3 उपयोगावरती आधारित काही वाक्यरचना तयार केली, त्या वाक्यरचनेच्या शेवटी सुद्धा शकतो, शकते, शकतात आले. म्हणजेच थोडक्यात कॅन म्हणजे शकतो, शकते, शकतात. सो आय थिंक हे तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर आपण आता काय शिकतोय तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. तुम्हाला माहिती आहे वाक्याचे 5 प्रकार आहेत. त्या प्रकारामधील आपण पहिला प्रकार शिकतोय, दॅट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, होकारार्थी वाक्यरचना. ऍट फर्स्ट वी नीड फॉर्म्युला. मग सुरुवातीला आपण सब्जेक्ट यूज करणार आहोत, त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर V1, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अँड द रिमेनिंग सेंटेन्स. आपण काही वाक्यरचना तयार करूयात. सो सब्जेक्ट आय, मी, दॅट इज कॅन मीन्स शकतो. V1 काय आहे तर स्पीक. ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स काय आहे तर इंग्लिश. म्हणजेच थोडक्यात आय कॅन स्पीक इंग्लिश याचाच अर्थ मराठीमध्ये झाला मी इंग्रजी बोलू शकतो. जर मी इथे हा सब्जेक्ट जर मी रिमूव्ह केला, आयच्या ठिकाणी जर मी तिकडे यू हा सब्जेक्ट यूज केला तर वाक्यरचना काहीशी अशा पद्धतीने तयार होईल, यू कॅन स्पीक इंग्लिश. म्हणजेच तुम्ही इंग्रजी बोलू शकता. जर मी यू च्या ऐवजी जर मी वी हा सब्जेक्ट यूज केला तर वी कॅन स्पीक इंग्लिश, आम्ही इंग्रजी बोलू शकतो. वीच्या ठिकाणी जर मी ही हा सब्जेक्ट यूज केला तर ही कॅन स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकतो. म्हणजेच अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट चेंज करून आपण बरीच वाक्यरचना आपण तयार करू शकतो. तर मी काही वाक्यरचना तुम्हाला इथे तयार करून दाखवतो, त्याच्यानंतर आपण पुढे डीप मध्ये काही वाक्यरचना आपण पाहूयात. जसं की तुम्ही येऊ शकता,
यू कॅन कम, तुम्ही जाऊ शकता. यू कॅन गो, मी कार चालवू शकतो. आय कॅन ड्राईव्ह अ कार. तो राहुल असू शकतो. ही कॅन बी राहुल. सो अशा पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वरती काही वाक्यरचना तयार केली. आय होप तुम्हाला ती समजली असतील. आता त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात, डीप मध्ये आपण काही वाक्यरचना याच्यावरती तयार करूयात. तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. यू कॅन ट्रस्ट अस किंवा यू कॅन बिलीव्ह अस. त्याच्यानंतर मी 3 भाषा बोलू शकतो. आय कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. देन मी हे सिद्ध करू शकतो. आय कॅन प्रूव्ह दिस. त्याच्यानंतर पुढे तू मला ह्या नंबरवर फोन करू शकतोस. सो यू कॅन कॉल मी. यू कॅन कॉल मी ऑन दिस नंबर. त्याच्यानंतर पुढे मी काहीही करू शकतो. आय कॅन डू एनिथिंग. सो अशा पद्धतीने आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस वरती काही वाक्यरचना तयार केल्यात. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. मी इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश. तुम्ही जाऊ शकता. यू कॅन गो. त्याच्यानंतर ती प्रिया असू शकते. पॉसिबिलिटी सी कॅन बी प्रिया. बी म्हणजे असणे. सो सी कॅन बी प्रिया. अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्यरचना पाहिल्या. जर तुम्ही पाहिलं असेल, शेवटी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता, शकतो, 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 शकता, शकते. तर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी आपण शकतो, शकते आणि शकतात हे शब्द घेऊन आपण वाक्यरचना तयार केलेले आहेत. खूप आणि खूप सिंपल आहे कॅन. आणि डेली लाईफ मध्ये आपण बऱ्याच वेळेला आपण कॅनचा उपयोग करतो. तर खूप सोपा आहे. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूयात. मी तुमची अडचण समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. बोलताना कोणीही चुकू शकतो. सो कोणी म्हणजे एनीवन. सो एनीवन कॅन. चुकणे म्हणजे मेक अ मिस्टेक. सो एनीवन कॅन मेक अ मिस्टेक वाईल स्पीकिंग. त्याच्यानंतर हे कोणीही करू शकतो. एनीवन कॅन डू दिस. एनीवन कॅन डू दिस. त्याच्यानंतर तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. यू कॅन ट्रॅव्हल बाय प्लेन. देन ही एक गोष्ट सोडून मी सगळं करू शकतो. सो आय कॅन डू एनिथिंग. एक गोष्ट सोडून, एक्सेप्ट दिस वन थिंग. सो आय कॅन डू एनिथिंग एक्सेप्ट दिस वन थिंग. सो अशा पद्धतीने आपण इथे काही वाक्यरचना तयार केली. त्याच्यानंतर आपण आता शिकतोय इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे जस्ट नाव वी आर गोइंग टू क्रिएट सम क्वेश्चन्स. ठीक आहे. सो प्रश्न तयार करण्यासाठी ऍट फर्स्ट वी नीड फॉर्म्युला. सुरुवातीला आपण कॅन यूज करणार आहोत. कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. इथे आपण ऍट फर्स्ट आपण सुरुवातीलाच आपण कॅन यूज करतोय आणि त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट यूज करतोय. मग प्रश्न तयार करताना काहीसे आपण असे प्रश्न तयार करू शकतो. मी इथे बसू शकतो का? कॅन आय सिट हिअर. ज्या वेळेला आपण परवानगी घेत असतो त्यावेळेला आपल्याला प्रश्न तयार करावा लागतो. तर त्यावेळेला आपण जास्तीत जास्त इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपण यूज करत असतो. मी जाऊ शकतो का? कॅन आय गो. मी अभ्यास करू शकतो का? कॅन आय स्टडी. मी त्यांना मदत करू शकतो का? कॅन आय हेल्प देम. सो अशा पद्धतीने आपण इथे कॅन वरती काही प्रश्न तयार केले. याच्यावरती आपण डीप मध्ये काही सेंटेन्सेस पाहूयात. तर इथे ते सिद्ध करू शकतात का? सो कॅन दे प्रूव्ह. तू येऊ शकतो का? कॅन यू कम. त्याच्यानंतर तुम्ही विमानाने प्रवास करू शकता का? कॅन यू ट्रॅव्हल बाय प्लेन. सो कॅन यू ट्रॅव्हल बाय प्लेन. त्याच्यानंतर तुम्ही 5 भाषा बोलू शकता का? तुम्ही 5 भाषा बोलू शकता का? सो कॅन यू स्पीक 5 लँग्वेजेस. त्याच्यानंतर तुम्ही माझी टीचिंग समजू शकता का? कॅन यू अंडरस्टँड माय टीचिंग. कॅन यू अंडरस्टँड माय टीचिंग. सो अशा पद्धतीने आपण इथे काही प्रश्न तयार केले. त्याच्यानंतर पुढे आपण काही पाहूयात. कृपया तुम्ही
मला मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी प्लीज? तुम्ही उद्यापर्यंत वाट पाहू शकता का? कॅन यू वेट अंटिल टुमारो? अंटिल म्हणजे पर्यंत, सो उद्यापर्यंत, सो अंटिल टुमारो. सो कॅन यू वेट अंटिल टुमारो? आज संध्याकाळी मी तुम्हाला फोन करू शकतो का? कॅन आय कॉल यू दिस इव्हिनिंग? आज संध्याकाळी, दिस इव्हिनिंग. सो कॅन आय कॉल यू दिस इव्हिनिंग? सो कॅन इज ॲबिलिटी. सो तुम्ही पाहिलं असेल ज्या काही अंट्स आहेत त्यांच्याजवळ ती ॲबिलिटी आहे, त्यांच्या ताकदीपेक्षा त्यांनी जास्त वजन उचललेलं आहे. म्हणजे ती क्षमता, ती ॲबिलिटी, ते सामर्थ्य, ती योग्यता आहे, म्हणूनच त्यांनी हे टोपण उचललेलं आहे. दॅट इज कॅन. म्हणजे थोडक्यात आपण काय करू शकतो, आपली ॲबिलिटी व्यक्त करण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. अशा पद्धतीनं ह्या इमेजमधून तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली कॅन आपण कधी यूज करतो. त्याच्यानंतर आपण पुढे निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहूयात, म्हणजेच नकारार्थी वाक्यरचना आपण आता तयार करूयात. नकारार्थी वाक्यरचना तयार करण्यासाठी सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर कांट. हे कांट काय आहे तर कॅन प्लस नॉट इज इक्वल टू कांट. म्हणजेच कांट हे कॉन्ट्रॅक्शन आहे, संक्षिप्त रूप आहे कॅन प्लस नॉटचे. आणि आधुनिक इंग्रजीमध्ये आपण जास्तीत जास्त कांटचा उपयोग करतो. तर म्हणजे सब्जेक्ट प्लस कांट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. इथे जर तुम्ही कॅनॉट बोलला तरी चालेल, यू आर नॉट रॉंग. ठीक आहे. सो मी काही वाक्यरचना तयार करतो. मी 5 भाषा बोलू शकत नाही. आय कांट स्पीक 5 लँग्वेजेस किंवा आय कॅनॉट स्पीक 5 लँग्वेजेस. मी तिकडे जाऊ शकत नाही. आय कांट गो देअर. तो आम्हाला मदत करू शकत नाही. ही कांट म्हणजेच ही कांट हेल्प अस. सो अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस वरती वाक्यरचना तयार करतो. सो आपण पुढे काही वाक्यरचना पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. माफ करा, मी तुम्हाला मदत करू शकत नाही. सॉरी आय कांट हेल्प यू. सॉरी आय कांट हेल्प यू. तिच्या पायामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ती चालू शकत नाही. आता प्रॉब्लेम आहे तिच्या पायामध्ये, सो सी हॅज प्रॉब्लेम इन हर लेग. सो सी हॅज प्रॉब्लेम इन हर लेग. देअरफॉर म्हणजे त्यामुळे सी कांट वॉक. सो सी हॅज प्रॉब्लेम इन हर लेग. देअरफॉर त्यामुळे सी कांट वॉक. त्याच्यानंतर आंधळी असल्यामुळे ती बघू शकत नाही. ती बघू शकत नाही. सी कांट सी. कशामुळे तर आंधळी असल्यामुळे. म्हणून बीइंग ब्लाइंड, आंधळी असल्यामुळे बीइंग ब्लाइंड सी कांट सी. त्याच्यानंतर तू मला हात पण लावू शकत नाही कारण यू कांट टच मी बिकॉज. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मी नाही म्हणू शकत नाही. आय कांट से नो. आय कांट से नो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह वरती काही वाक्यरचना पाहिली. त्याच्यानंतर आपण पुढे अजून काही वाक्यरचना पाहतोय. माफ करा, मी हा निर्णय घेऊ शकत नाही. सॉरी आय कांट टेक दिस डिसिजन. तुझ्या मदतीशिवाय मी काहीही करू शकत नाही. I can't do anything without your help. I can't do anything without your help. मला खेद वाटतो. मी हा प्रस्ताव मान्य करू शकत नाही. मला खेद वाटतो हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधील सेंटेन्स आहे. सो आय रिग्रेट. मला खेद वाटतो. आय रिग्रेट. मी हा प्रस्ताव मान्य करू शकत नाही. आय कांट ऍक्सेप्ट this proposal. So I regret I can't accept this proposal. त्याच्यानंतर तुम्ही ही उणीव भरून काढू शकत नाही. यू कांट मेकअप म्हणजे भरून काढणे, उणीव जी काय असेल ती भरून काढणे. सो यू कांट मेकअप दिस डिफिशियन्सी. सो यू कांट मेकअप दिस डिफिशियन्सी.
कोणीही यामध्ये बदल करू शकत नाही. सो कोणीही म्हणजेच नो वन कॅन चेंज इन इट. सो नो वन कॅन चेंज इन इट. यामध्ये अजून काही निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात. सो आय कांट बिलीव्ह इन यू किंवा आय कांट ट्रस्ट इन यू बिकॉज, कारण यू आर न्यूअर फॉर मी. बिकॉज यू आर न्यूअर फॉर मी. माझ्यासाठी तुम्ही नवीन आहात. मी त्यांच्या विरोधामध्ये एकही शब्द बोलू शकत नाही. आय कांट स्पीक इवन अ सिंगल वर्ड. एकही शब्द, इवन अ सिंगल वर्ड. सो आय कांट स्पीक इवन अ सिंगल वर्ड. आय कांट स्पीक इवन सिंगल वर्ड अगेन्स्ट देम. तुम्ही मला अटक करू शकत नाही. यू कांट अरेस्ट मी. यू कांट अरेस्ट मी. मी हो सुद्धा म्हणू शकत नाही. आय कांट से एस अल्सो. सो आय कांट से एस अल्सो. त्याच्यानंतर पुढे आपण शिकतोय निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. आपण सुरुवातीपासून काही असं शिकत आलो. तो इंग्रजी बोलू शकतो. ही कॅन स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलू शकतो का? कॅन ही स्पीक इंग्लिश? तो इंग्रजी बोलू शकत नाही. ही कांट स्पीक इंग्लिश. आणि आता आपण शिकतोय निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. तो इंग्रजी बोलू शकत नाही का? म्हणजेच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्यरचना. यामध्ये आपण सुरुवातीला कांट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. तुम्ही जाऊ शकत नाही का? कांट यू गो. तुम्ही अभ्यास करू शकत नाही का? कांट यू स्टडी. तो रोज इंग्रजी बोलू शकत नाही का? कांट ही स्पीक इंग्लिश एव्हरी डे. सो अशा पद्धतीने आपण काही वाक्यरचना तयार केल्यात. आपण आता पुढे काही डीप मध्ये वाक्यरचना पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. सो तुम्ही चष्म्याशिवाय वाचू शकत नाही का? कांट यू रीड विदाउट ग्लासेस. तुम्ही मला तुमची अडचण सांगू शकत नाही का? कांट यू टेल मी युअर प्रॉब्लेम. तो ही पेटी उचलू शकत नाही का? कांट ही लिफ्ट दिस बॉक्स. कांट ही लिफ्ट दिस बॉक्स. लिफ्ट मीन्स उचलणे. तू तोंड बंद करू शकत नाही का? कांट यू शट अप. कांट यू शट अप. सध्या तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही का? सो कांट यू स्पीक इन इंग्लिश ऍट प्रेझेंट. सो अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस वरती काही वाक्यरचना पाहिल्यात. याच्यानंतर आपण पुढे काही वाक्यरचना पाहूयात. तू यापेक्षा वेगाने चालू शकत नाही का? कांट यू वॉक फास्टर. तू गप्प बसू शकत नाही का? कांट यू कीप क्वाइट. तुम्ही चाकणला उतरू शकत नाही का? म्हणजेच उतरणे. कांट यू गेट ऑफ इन चाकण. तुम्ही माझ्या बरोबर येऊ शकत नाही का? कांट यू कम विथ मी. तुझा भाऊ तुला सांगू शकत नाही का? सो कांट युअर ब्रदर टेल यू. सो कांट युअर ब्रदर टेल यू. सो अशा पद्धतीने आपण इथे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस वरती वाक्यरचना तयार केल्यात. याच पद्धतीने WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आपण शिकूयात. सो WH सेंटेन्सेस क्रिएट करत असताना ऍट फर्स्ट WH प्रोनाउन्स यूज करायचा आहे. WH प्लस कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. मी काही वाक्यरचना तयार करतो. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तुम्ही हे कसं करू शकता? हाऊ कॅन यू डू दिस. हाऊ कॅन यू डू दिस. सो अशा पद्धतीने आपण काही WH मध्ये प्रश्न तयार करतो. पुढे आपण काही डीप मध्ये वाक्यरचना पाहूयात. सो लेट्स लर्न सेंटेन्सेस. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर यू. मी हे कसं करू शकतो? हाऊ कॅन आय डू दिस. तू मला उत्तर कधी देऊ शकतो? व्हेन कॅन यू गिव्ह मी द आन्सर. आपल्याला कोण थांबवू शकतो? हु कॅन स्टॉप अस. मी तुला कशी बरं मदत करू शकतो? हाऊ कॅन आय हेल्प यू. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे प्रश्न तयार केले.
So just now we have to see the differences between the 5 types of sentences. आपण जी काही वाक्याचे 5 प्रकार शिकलो ते 5 प्रकार आपण एका स्लाइडवरती आपण घेत आहोत. ही कॅन स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकतो. कॅन ही स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकतो का? ही कांट स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकत नाही. कांट ही स्पीक इंग्लिश, तो इंग्रजी बोलू शकत नाही का? द लास्ट वन इज हु कॅन स्पीक इंग्लिश, कोण इंग्रजी बोलू शकतो. सो अशा पद्धतीने आपण वाक्याचे 5 प्रकार यामध्ये शिकलो. मी काही वाक्यरचना तुम्हाला इथे सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही माइंडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. सो ही कॅन बी राहुल, तो राहुल असू शकतो. कॅन ही बी राहुल, तो राहुल असू शकतो का? ही कांट बी राहुल, तो राहुल असू शकत नाही. कांट ही बी राहुल, तो राहुल असू शकत नाही का? आणि तर कोण राहुल असू शकतो? हु कॅन बी राहुल. सो अशा पद्धतीने आपण इथे वाक्याचे 5 प्रकार आपण शिकलो. आता मी एक सेंटेन्स तुम्हाला फक्त इंग्रजीमध्ये सांगेल, जस्ट तुमच्या मेमरीचा पार्ट बनवा. दे कॅन स्विम, कॅन दे स्विम, दे कांट स्विम, कांट दे स्विम, अँड हु कॅन स्विम. सो अशा पद्धतीने आपण वाक्याचे 5 प्रकार शिकलो. इथे पुढे जाऊन तुम्हाला एक छानपैकी एक स्पीच तयार करायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत जे काही टॉपिक शिकवलेले आहेत, प्रत्येक टॉपिक्सवरती मी तुम्हाला स्पेसिफिक त्या टॉपिक पुरते मर्यादित एक स्पीच दिलेले आहे. ते स्पीच तुम्हाला करायचंच आहे. इथे सुद्धा मी तुम्हाला एक स्पीच देत आहे. दॅट्स नेम इज व्हॉट कॅन यू डू. तुम्ही काय करू शकता, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कम से कम 10 ते 15 सेंटेन्सेस मध्ये देण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेला तुम्ही फक्त आणि फक्त कॅन वरती 10 ते 15 सेंटेन्सेस तुम्ही तयार कराल, त्यावेळेला कॅन तुम्हाला पुरेपूर समजेल. तर आशा करतो अशा पद्धतीने तुम्हाला कॅन समजला असेल. मी तुम्हाला ज्या काही असाइनमेंट दिलेल्या आहेत, त्याही असाइनमेंट तुम्हाला त्या सोडवायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे. आशा करतो समजलं असेल. सो भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू सो मच.